नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शैक्षणिक वर्ष 25-26 साठी स्वाधार योजनेचे अर्ज भरून झाले आहेत. अर्ज भरला म्हणजे आपली जबाबदारी संपली असं होत नाही. अर्ज भरल्याच्या नंतर त्याचं स्टेटस सातत्याने चेक करणं ही आपली जबाबदारी आहे. तुम्ही सातत्याने स्टेटस चेक केलं आणि त्या स्टेटस अनुसार जे काही तुमची समोरची कार्यवाही आहे ती तुम्ही कंप्लीट केली तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. मित्रांनो, नेमकं स्टेटस काय आहे आणि त्या स्टेटस अनुसार तुमची भूमिका काय असणार आहे मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा स्वाधारसाठी लॉग इन करू फॉर्म भरल्याच्या नंतर स्टेटस तपासण्यासाठी आणि तुमचं जर स्टेटस अंडर स्क्रुटनी मध्ये असेल तर समजून घ्या की विद्यार्थी मित्रांनो तुमचा फॉर्म अजूनही तपासला गेलेला नाही आहे, तपासण्याच्या स्थितीमध्ये आहे. ह्या कंडिशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण काहीच करायचं नाहीये, फक्त वेट अँड वॉच हीच आपली भूमिका राहील. पण आपल्या सोबत भरलेल्या क्लासमेटचे आपल्या कॉलेजमधल्या सर्वांचेच फॉर्म तपासलेले आहेत आणि आपलाच फॉर्म फक्त अंडर स्क्रुटनी मध्ये दाखवत आहे. तर ह्या कंडिशन मध्ये तुम्ही फक्त समाज कल्याण कार्यालयाला भेट द्या आणि तसं त्यांना कळवा. फक्त एवढंच करू शकता, पण तेवढी गरज पडणार नाही. योग्य प्रमाणे फॉर्म तपासले जात आहेत. त्याच्यानंतर दुसरी स्थिती आहे मित्रांनो, सेंडबॅक. सेंडबॅक जर स्टेटस तुमचा असेल तर तुम्ही लॉग इन केल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या ऍप्लिकेशन नंबरला क्लिक करा. तिथे तुम्हाला रिमार्क मध्ये दिसेल की तुमचं काय त्रुटीमध्ये आहे. शक्यतो त्रुटीमध्ये काय येत आहेत, झेरॉक्स डॉक्युमेंट अपलोड केलेत किंवा व्यवस्थित मार्क मेमो अपलोड केले नाहीत किंवा बोनाफाईड किंवा उपस्थिती प्रमाणपत्रावर प्राचार्याचा सही शिक्का नाही. जे काय आहे जी काही त्रुटी आहे ती त्रुटी शांतपणे वाचा आणि त्याप्रमाणे त्रुटीची पूर्तता करा. ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड करा. पूर्तता करणे म्हणजे ती अपलोड पूर्तता केल्याच्या नंतर सबमिट केल्याच्या नंतर तुमचा फॉर्म पुन्हा अंडर स्क्रुटनी मध्ये जाईल. या स्टेटस मध्ये तुमचा पुन्हा अंडर स्क्रुटनी मध्ये गेल्याच्या नंतर तुमची तीच भूमिका आहे की फॉर्म तपासत राहणं, फॉर्मची स्टेटस काय आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचा फॉर्म अप्रुव्हल दिसत असेल तर तुमचं फॉर्म मंजूर झालेला आहे. ह्या कंडिशन मध्ये तुम्हाला एकच काम करायचं आहे की तुमचे बँक डिटेल्स तुम्हाला ऍड करायचे आहेत. त्याच लॉग इनला बँक डिटेल्स ऍड करण्याचं एक त्यांनी ऑप्शन दिलेला आहे. त्या कॉलम मध्ये जाऊन तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स ऍड करायचे आहेत. पण गेल्या वर्षी तुम्ही स्वाधार योजनेचा लाभ घेतला असेल आणि बँक डिटेल्स ऍड केले असतील तर तुम्हाला पुन्हा अपलोड करण्याची आवश्यकता नाही. अपलोड करतो म्हणजे तुम्हाला ते ऑलरेडी अपलोड दिसतील. पण फर्स्ट टाइम तुम्ही यावर्षी फॉर्म भरलेला आहे, तुम्ही या अगोदर बँक डिटेल्स कधी ऍड केले नाही, तुमचा फॉर्म अप्रुव्हल असेल या स्टेटस मध्ये तुमचे बँक डिटेल्स तुम्ही ऍड करून घ्या. आणि अप्रुव्हल स्टेटस दिसाल तर सर्वांनी चेक करा. गेल्या वर्षी भरलेत काय, या वर्षी भरलेत काय, सर्वांनी चेक करा की अकाउंट ऍड केलेत का नाही केलेत का. नाही केले असेल ते ऍड करून घ्या. बँक डिटेल्स ऍड केल्याशिवाय तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच्यानंतर चौथं स्टेटस आहे मित्रांनो, रिजेक्ट. शक्यतो कुणाचाही फॉर्म रिजेक्ट नाहीये, पण ज्या विद्यार्थ्याला गेल्या वर्षी 50% कमी मार्क यायचे नाही अशा विद्यार्थ्याने फॉर्म अप्लाय केलाय तर अशा विद्यार्थ्याचे फॉर्म हे रिजेक्टच होतील, कारण की 8च आहे. गेल्या मागच्या वर्षी 50% पाहिजे. किंवा काही विद्यार्थी स्थानिक रहिवासी आहेत, म्हणजे त्यांनी महानगरपालिकेतच राहतात, कॉलेजही महानगरपालिकेमध्ये आहे. ह्या स्टेटसमध्ये अशा विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट होतात, रिजेक्ट झाले आहेत. रिजेक्ट झालेल्या फॉर्मला तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण की तुम्ही नियमात नाही. सर्व फॉर्म तपासून तुमच्या फॉर्म तुम्ही जी काही माहिती दिली त्या आधारे तुमच्या फॉर्मचं ते त्यांनी निर्णय दिलेला आहे. पण तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही योजनेसाठी पात्र आहात आणि तरी तुमचा फॉर्म रिजेक्ट केलाय तर ह्या कंडिशन मध्ये तुम्ही समाज कल्याणात तसं कळवा, लेखी कळवा की बा मी या योजनेसाठी पात्र आहे आणि मी या योजनेसाठी मी जी सगळ्या गोष्टीतून पात्र असताना सुद्धा माझा फॉर्म रिजेक्ट केला या कारणामुळे. तिथे कारण दिसते तुमचा फॉर्म रिजेक्ट काय केला ते. आणि तसं तुम्ही कळवावे की मी स्थानिक रहिवासी नाही आहे तरी मी स्थानिक रहिवासी नाही आहे म्हणून माझा फॉर्म रिजेक्ट केलाय. तसं तुम्ही त्यांना कळवा आणि मग तसं कळवून त्यांच्याकडून ती ओसी घ्या आणि ती ओसी तुम्ही स्वाधारला लॉग इन करून ग्रीव्हन्स करा, तक्रार करा तशी तुम्ही. आणि जर तुम्ही खरंच त्या योजनेसाठी पात्र असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ भेटून जाईल. इतकी कारवाई केल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे. नुसतं फॉर्म भरून जोपर्यंत आपल्या मित्रमैत्रिणीला स्कॉलरशिप त्या स्वाधार योजनेचा लाभ मिळत नाही तोपर्यंत थंड बसायचं. मग मित्रमैत्रिणीला भेटलं की मग पळत सुटायचं की दादा कॅफेवर जायचं, तिथे बोलायचं माझ्या मित्राला मैत्रिणीला भेटले पैसे मला भेटले नाही. मग समाज कल्याणाला जायचं, मग माझ्या मित्राला भेटले मला भेटले नाही. मग तोपर्यंत वेळ निघून गेलेली असती, काही करता येत नाही. त्याच्यामुळे वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करा आणि समाज कल्याण कार्याला सहकार्य करा, प्रशासनाला सहकार्य करा आणि आपली जबाबदारी ओळखून आपला फॉर्म वेळ दुरुस्त करून घ्या जी काही स्टेटस आहे त्याप्रमाणे. बाकी काही अडचणी असतील तुम्हाला स्वाधार योजनेसंदर्भात कमेंटमध्ये कळवा. माझ्याने जे काही तुम्हाला सोल्युशन देता येईल, त्याच्यावर जे काही समस्याचं निराकरण करता येईल मी ते करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.